नमस्कार सर्व प्रेक्षकांचं टॉक विथ जयेश मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज टॉक विथ जयेश मध्ये आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 17 मधील सर्वसाधारण जागेसाठी एक युवा चेहरा जो आहे तो या निवडणुकीच्या रिंगणात आहे, तो म्हणजे अभिजित लिप्टे। लिप्टेजी आपल्या मनपूर्वक स्वागत। नमस्कार जयजी। काय वाटतं एकंदरीत आता या निवडणुकीला सामोरे जात असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की युवकांना यावेळेस मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे। अनेक युवक हे राजकारणाकडे वळत आहेत, मात्र आपण या राजकारणाकडे राजकारण म्हणून पाहताय की समाजसेवेसाठी याच्यात आलात? काय झालं जयजी, मी ज्यावेळेस काम करत होतो तर काम करत असताना माझ्याकडे कुठलंही संवैधानिक पद नव्हतं। मी युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष झालो 2020 साली। मला करणदादांच्या माध्यमातून युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष करण्यात आलं। तर त्यावेळेस काम करत असताना अनेक अडचणी आल्या। मग त्यामध्ये असं झालं की आपण काही काम घेऊन गेलो, ते एक संवैधानिक पद नसल्यामुळे अधिकारी आपल्याला त्या लेवलला ट्रीट करत नव्हते। मग लोक यायचे, लोक कामं घेऊन यायचे, आपल्याकडे ते काम होत नव्हतं, काही लोक नाराज व्हायचे। मग आपल्याला ते मनाला कुठंतरी खंत वाटायची की असं वाटायचं की मग आपण हे कशासाठी करतोय। मग तरीही दादा असतील त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, त्यामुळं आपल्याला थोडंसं ते पाठबळ चांगलं असल्यामुळं बऱ्यापैकी कामं माझ्याकडनं झाली, काही कामं राहिली। मग त्यात मनात एक कुठंतरी एक काय बोलतो आपण, एक थोडंसं कुठं कुणकुण होती की आपण एक संवैधानिक पदावर असलो पाहिजे। संवैधानिक पदावर असलो पाहिजे म्हणजे आपण आपल्या त्या प्रभागातील असेल किंवा आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातले आपण कामं सुचू शकतो, तिथं अधिकाऱ्यांकडनं ते काम करून घेऊ शकतो व अधिकाऱ्यांवर एक जाब असतो। कारण एक प्रतिनिधी म्हणून आपण एक नगरसेवक म्हणजे नगरातला एक सेवक म्हणून आपण तिथं जाणार आहोत आणि त्या अधिकाऱ्यांकडनं ते आपण एक तिथली जबाबदारी म्हणून त्या अधिकारी आपलं कामही ऐकता आणि सुचवलेली कामही करता। पण नगराध्यक्ष आता ज्या पक्षात आम्ही काम करतोय, आता आम्ही जे निवडणूक लढवतोय तर 100% आता करणदादाच नगराध्यक्ष होतील अशी आम्हाला शंका नाही, एकदम कॉन्फिडंट आहे आम्ही। त्याच्यामुळे दादा नगराध्यक्ष होतील, आपण नगरसेवक झालो, ते काम करण्यासाठी आपल्याला एकदम सोपं होऊन जाईल। आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं पहिले मी सुरुवात केली 2015 साली, 14-15 साली। त्यावेळेस एकदम नवीनच युवक होतो आम्ही, आमची सर्व मित्र परिवारची टीम होती, तुम्ही त्यात आमचे जुने मित्र आहात त्याच्यामुळे तुम्हालाही माहिती। तर हे सर्व ज्यावेळेस करत असताना एक आम्ही दहीहंडी सुरुवात केली। मग श्रीरामपुरामध्ये दहीहंडी होत नव्हती, आपण दहीहंडी बघायला खास पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला असं आपण लांब लांब जात होतो। नगरलाही मोठ्या दहीहंड्या होता। तर मग ती संकल्पना आम्ही काही मित्रांनी मिळून श्रीरामपुरात आणली। मग त्यामध्ये आम्ही काय केलं की त्यावेळेस काही पक्ष वगैरे नव्हते, आमचा एक मित्रांचा ग्रुप होता। मग सर्वांनी मिळून एक लोकवर्गणी करून तो आपण कार्यक्रम साजरा केला। कार्यक्रम साजरा करत असताना म्हणजे अपेक्षित नव्हतं, म्हणजे 5 ते 10 हजार युवकांची तिथं गर्दी, लोक बघायला आले। कार्यक्रम एकदम यशस्वी झाला। मग त्या माध्यमातून आम्हाला कळलं की ह्या अशा काही कार्यक्रमांचे आपल्याला श्रीरामपूरसाठी एक मनोरंजन असेल किंवा सांस्कृतिक असेल, ह्या असे कार्यक्रम झाले पाहिजे। मग तिथून एक रुची निर्माण झाली की आपल्याला आता ह्या गोष्टीत आपण पुढे वाढलं पाहिजे, काहीतरी अनेक गोष्टी नवीन नवीन केल्या पाहिजे। आणि काय होतं जयजी, मी ज्यावेळेस कॉलेजला होतो, शाळेत होतो, मला एक पहिल्यापासून आवड आहे की मी खूप मोठा मित्र परिवार जमवलाय। म्हणजे मला पहिल्यापासूनच मैत्री करायची, मित्रता निभवायची पहिल्यापासून सवय होती। मी कॉलेजलाही होतो, संगमनेरला अमृत वाणिज्य इंजिनिअरिंगला, तिथेही माझा खूप मोठा मित्र परिवार होता। त्यानंतर आजपर्यंत म्हणजे माझे शाळेतलेही मित्र आजपर्यंत माझ्या सोबत आहे। मग हे सर्वांचं मित्र असतील, आमचं सर्व नवीन युवक जे जुडले माझ्या सोबत, तर यांना सोबत एकत्र घेऊन एखादं सामाजिक काम करायचं अशी आपल्याला एक दिशा मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही ते काम सुरुवात केलं। मग सुरुवात करत असताना युवकांचे काही अडचणी असायच्या, पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका असेल, प्रशासकीय काही अडचणी असायच्या, तर मी तिथं जायचो, मला बोलवायचे की असं झालं। मग मी शिकलेलो आहे, मी म्हणजे वेल एज्युकेटेड आहे, माझं चांगलं एज्युकेशन झालं, वडील वकील आहे, बंधू वकील आहे, त्याच्यामुळे कुठलीही कायदेशीर काही अडचणी आल्या तर हे मित्रपरिवार आपल्याला एक हक्काने आवाज द्यायचे। मग आम्ही ज्यावेळेस तिथं जायचो तर तिथं आपल्याला असं जे बोलतो उचित मान सन्मान नव्हतं देत की तुम्ही कोण आहे, तुम्ही कशाला आले, तुमचा काय अधिकार आहे। मग तिथे एक मनात एक कसं तरी वाईट वाटायचं की आपल्याला एखादं पद हवं, एखादी आपल्याला जबाबदारी असेल की ज्या जबाबदारीने आपण तिथं जाऊ शकतो। मग एक छावा संघटना म्हणून होती, मग छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून मी काम सुरुवात केलं। 2015 साली छावा क्रांतीवीर सेनेचा मी जिल्हा अध्यक्ष म्हणून मला त्यांनी जबाबदारी दिली। त्यांनी माझं संघटन बघितलं, माझं जे काम होतं ते मी छोट्या प्रमाणात करत होतो, त्यांनी मला नगर जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष केलं। त्या संघटनेच्या माध्यमातून मी काम सुरू केलं। त्यानंतर काम करत असताना त्या संघटनेत अनेक अडचणी यायला लागल्या की संघटनेत काम करणं, पक्षात काम करणं, संवैधानिक पदावर काम करणं, ह्या तिन्ही खूप मोठ्या वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहे। मग त्या माध्यमातून काय आलं, करणदादा आमची तसं शाळेपासूनच करणदादा मित्र आहे माझे, मग ते 2 वर्षांनी सिनियर आहे मला, पण आमचे एकदम मैत्रीपूर्वक संबंध आणि दादांशी मग एकदम चांगली जवळीक होती। मग युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम सुरुवात केली। मग युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना जवळपास 2015-16 पासून काम केलं। त्यानंतर 19 मध्ये लवजी कानडे आमदारकीसाठी आले। मग हे दहीहंडी आम्ही 2015 पासून जवळपास आज 11 वर्ष आले आम्ही दहीहंडी करतो। त्यानंतर
लहू कानडे आमदारकीसाठी नाही, का आले? नक्कीच माझा प्रश्न जो आहे, तुम्ही राजकारणाकडे राजकारण म्हणून बघता का समाजकारण म्हणून बघता? मी समाजकारण म्हणूनच बघतो. मग मी तुम्हाला सांगायचं तेच माझा एक हेतू नाही, होता. आपण त्या विषयाकडे पुढे वळूया. हो. आज तुम्ही या निवडणुकीला सामोरे जातात, प्रभागातून आता या ठिकाणी निवडणूक लढवतात. हं. असं एक कारण जे थेट सांगा की जनतेच्या मनाशी भिडणार, की जनता तुम्हाला का निवडेल, का निवडलं पाहिजे? मी पुढं काय करेल हे सांगण्याआधी मी मागे काय केलं ते सांगतो जयभाऊ. मी 19 मध्ये ज्यावेळेस युवक काँग्रेसचं मला शहराध्यक्ष केलं, त्या माध्यमातून मी आपल्या भागामध्ये, म्हणजे जो माझा भाग आहे, जो तुम्ही राहता त्या भागामध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटीची आपण कामे मंजूर करून घेतली. जो भाग असा होता की कायम दुर्लक्षित होता. आपला प्रभागामध्ये एक भाग असा आहे की तो शिरसगाव हद्दीत तो मोडला जातो. तिथं ते मतदार जरी शहरातले असले तर त्यांचं जे बाकीचं असेल, म्हणजे त्यांना याची जी हद्द आहे ती शिरसगाव हद्द आहे. तिथं काम ग्रामपंचायतच्या हद्दीत तो परिसर येतो. तर तिथं कुठलेही रस्ते मंजूर होत नव्हते, नगरपालिका कुठलेही काम करत नव्हती. तर तिथं काम करण्यासाठी आमदार निधी किंवा आपल्याला जिल्हा परिषद त्या माध्यमातून काम करण्याची गरज होती. मग त्यावेळेस मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना काँग्रेसची सत्ता होती, काँग्रेसचे तत्कालीन आमदार होते. त्या आमदारांकडनं आपण तिथं म्हणजे विशेष सांगू इच्छितो की मी भांडून तिथं ते रस्ते मंजूर करून घेतले. म्हणजे डावखर मळा जो परिसर आहे तर तिथून तर जो पाटाचा कॅनल येतो त्यापर्यंत तो जो पूर्ण रस्ता आहे तो आपण सुचवलेला आहे. आपण म्हणजे तिथे माझे जुने व्हिडिओ आहेत, फेसबुकवर आहे, मी यामध्ये टाकले होते की स्वतः त्यांचे बंधू येऊन तिथं सांगून गेले की अभिजित लिप्टेंनी भांडणं करून त्यांच्या प्रभागातून हे कामं मंजूर करून घेतलेले. याच प्रश्नाशी संलग्न आपण जे बोलतायत की आता आपल्या विरोधी जे उमेदवार आहेत ते म्हणतात की आम्ही केला रस्ता, तर त्यांनी केला तर त्यांनी त्यांचे कागद प्रस्तुत करावे. मी तर फेसबुकवर, सोशल मीडियावर या गोष्टी जाहीर टाकलेल्या आहे. मी जे आपल्याकडे आहे तेच खरं बोलून आपण दाखवणार. कारण आज काय आपण निवडणूक लढवतोय, एक खोटं बोलून चालणार नाही. आणि जयेश भाऊ, आमची पहिल्यापासून सवय की जे बोला खरं बोला, आणि समोरचे जे बाकीचे ते खोटं बोला पण रिटून बोला. आणि भोंगळवस्ती परिसर तिथंच आहे संलग्न. तो भोंगळवस्ती परिसर पण शिरसगाव हद्दीत आहे. तिथं जयेश भाऊ आपण तो रस्ताही आपण मंजूर करून घेतलेला आहे. त्याचे सगळे फोटोज, पुरावे मी जो माझा आता परिचय पत्र प्रभागात वाटतोय त्या प्रभागात त्याचे फोटोही आहे. आणि त्यांना आक्षेप असेल तर त्यांनी ते सिद्ध करावं की मी ते केले नाहीये. आपल्या प्रभागामध्ये आज आपण फिरतात, जनतेशी संवाद साधताय, संपर्क साधताय, काय समस्या आहेत आज नागरिकांच्या, काय म्हणजे काही जाणवतंय का या प्रभागात समस्या आहेत आणि काय त्याच्यावर तुम्ही तोडगा काढणार? पहिले समस्या सांगा ना, तोडगा बरोबर. मग ह्याच अनुषंगाने ज्यावेळेस आपण ही कामं केली जयेश भाऊ, तिथं त्या भोंगळवस्ती परिसरात मी स्वखर्चाने स्ट्रीट लाईट लावले. तिथं पूर्ण अंधारात परिसर होता. त्यानंतर तिथं पाण्याची लाईन गेलेली नव्हती. तर पाण्याच्या लाईनसाठी फॉलोअप पूर्ण आम्ही घेतलेला आहे तो जुना. तर ज्यावेळेस तत्कालीन आमदार काँग्रेसच्या सत्ता होती त्यावेळेचा तो फॉलोअप आहे. त्यात काँग्रेस नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळेस सगळे हे पक्ष वेगळं वेगळं काम करत होते. तर ज्यावेळेस हे काम करत असताना एक गोष्ट निदर्शनास आली की तुमच्याकडे संविधानिक पद असायला हवं. म्हणजे संविधानिक पद असलं की तुम्हाला काम करायला खूप सोपं होतं, की तुमचे अधिकारी वर्गात असेल हे असेल, हे काम करायला सोपं असल्यामुळे मग ज्यावेळेस आता त्यावेळेस ठरवलं गेलं की सगळे मित्रपरिवार आमचे जे आपले हितचिंतक आहेत, सगळे लोक आहेत सोबतचे, ते काय बोलले की आपल्याला नगरसेवक तुम्ही झालं पाहिजे भाऊ, कारण तुम्ही नगरसेवक झाले तर हे कामं करायला आपल्याला सोपं पडत. मग त्या अनुषंगाने आपण काही गाठी भेटी चालू केल्या. ज्यावेळेस मी प्रभागात फिरलो तर मूलभूत गरजा आहे, एकदम छोट्याशा गरजा आहे लोकांना काही नकोय. तुम्हाला तुमच्याकडनं खूप मोठ्या इंडस्ट्रीज आल्या पाहिजे. तुम्ही एक छोटेसे म्हणजे एक छोट्याशा प्रभागात एक नगरसेवक म्हणून काम करणार आहे. त्याच्यामुळे लोकांच्या तुमच्याकडनं खूप काही अपेक्षा नसतात. एकदम भोळी भाबडी सरळ लोक आहेत. लोकांचं फक्त म्हणणं आहे की नळ गटर रस्ता, नगर सेवक, म्हणजे याचे तुम्ही सेवक आहात. तुम्ही ह्याच मूलभूत गरजेवर काम करा, नळ गटर आणि रस्ता. बाकी लोकांना तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही. आज एवढं प्रशासक काळ होता, 9 वर्ष झाले. तुम्ही जे काही आपले माजी नगरसेवक असतील तर साधी एक कचऱ्याची गाडी, म्हणजे एकदम क्षुल्लक तक्रार आहे लोकांची, कचऱ्याची गाडी येत नाही, नळाला चांगलं पाणी येत नाही. त्याच्यानंतर तुमचे रस्ते पूर्ण आता रस्ता कमी खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झालेली आहे आणि पूर्ण धूळच धूळ झालेली आहे गावामध्ये. काय वाटतं याच्यावर तुम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून येतात तर याच्यावर काय तोडगा काढता? आता ह्या ज्या गोष्टी झालेल्या एकदम बेसिक आहे. आता तुम्हाला सांगतो 2017 साली नगरपालिकेने कचरा गाड्या घेतलेल्या, तर त्या गाड्याला झाल्या आता 17 का 18 समथिंग असेल. तर त्या गाड्यांना झाल्या आता 8-8, 9-9 वर्ष. आता मला सांगा, जर तुमच्या काय 20, 25, 30 गाड्या असतील, त्याच्यामधल्या आता अर्ध्या गाड्या तर खराबच आहे. मग एक गाडी 2-2 प्रभाग घेते, मग हे सुटूच शकत नाही. या समस्या या माजी नगरसेवकांनी पहिले एक आत्ता ज्यांच्या सत्ता होत्या 2.5 वर्षापासून, त्यांनी ते प्रस्ताव देऊन ते निधी आणून नवीन गाड्या उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. प्रत्येक भागासाठी एक सेपरेट गाडी द्यायला हवी होती. एकदम छोटीशी गोष्ट होती. तुम्ही करोडोचे कामं दाखवताय, आम्ही अब्जो आणले, करोडो आणले,
200 कोटी 100 कोटी 50 कोटी तुम्ही पहिले मूलभूत गरजांवर काम करा, या गरजा लोकांच्या भागवा आणि मग तुम्ही प्रमुख मागण्यांकडे जा. एक छोट्याशा मी नगरसेवक झालो तर पहिलं काम आम्ही असं करणार की या कचरा गाड्यांची व्यवस्था लावणार, नवीन कचरा गाड्या आणल्या जातील ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या असतील. मग त्यात अनेक आपण सोशल मीडियात बघत असतो, अनेक शहरांमध्ये खूप छान छान काम चालू आहे. आता एक नवीन संकल्पना बघितली की रस्ता क्लीन करण्यासाठी ते मशीन येते की ते ऑटोमॅटिक सगळी धूळ उचलून घेऊन जातात. अशा काही प्रक्रिया असतील. यापूर्वी ज्यावेळेस जयंतराव ससाने आमदार होते, राजेश ससाने त्यावेळेस नगराध्यक्ष, त्यावेळेस की शहरात अशी गाडी होती आपल्याकडे. बरोबर. आता ती कुठं? आता त्या गोष्टीला 10 वर्ष 11 वर्ष झाली. तुम्ही आता ते 11 वर्षात जी तुम्ही 16 पासून एक 25 पर्यंतचा प्रवास बघितला पाहिजे. आता तुम्ही 15 मध्ये जे होतं ते आता कुठे गेलं हा प्रश्न तुम्ही मग त्यांना विचारला पाहिजे की जे 2016 पासून एक 2025 पर्यंत जे काम करतात, जे नगरसेवक असतील किंवा जे तिथं बॉडीवर जे काम करतायत त्यांना विचारला पाहिजे ना प्रश्न की ते गेलं कुठं. सासने साहेबांनी तर आणलं होतं, मग सासने साहेबांनी आणलेले जी गावाची शोभा होती ती गेली कुठं आज. नक्कीच. आता यापूर्वी आपण आता सध्याला आपण प्रभाग 17 मध्ये निवडणूक लढवतात. प्रभाग 17 मध्ये एक धपक्यावरच चर्चा आहे. म्हणजे आज जर सगळीकडे बघितलं तर रात्री सकाळी एका पक्षातला माणूस रात्री एका पक्षात असतो, सकाळी दुसऱ्या पक्षात दिसतो. आज आमच्यावरती पक्षांतर करणारे, जनतेची मतं देऊन निवडून आल्यावर जनतेचा विश्वास विकणारे लोक या सत्तेमध्ये आले, त्यांना ते आमच्यावर लादले गेले असे उमेदवार आहेत. त्याच्यात तुमचंही नाव आहे, विरोधकांचंही नाव आहे. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या? जयेश भाऊ, मी सांगू इच्छितो तुम्हाला, मी सुरुवातच माझ्या आयुष्याची राजकीय पक्ष काँग्रेसपासून केली. मी मूलभूत काँग्रेसपासूनच माझी राजकीय आयुष्याची सुरुवात केली. मी मधल्या काळात फक्त 2022 मध्ये मी पक्ष बदलला. तोही का बदलला त्याच्या मागे कारण होते. मी ज्यावेळेस ते आपले लोकप्रतिनिधी होते, अनेक कामं होती, होत नव्हती. लोक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगू इच्छित नाही, म्हणजे आधार कार्ड पासून तर असेल अशा किरकोळ गोष्टींची कामं होत नव्हती. लोक जे आपल्या निगडीत लोक असतात ते आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे येत असतात. त्यांना अपेक्षा काय असते की अभिजितकडे आलं म्हणजे काम होणार आहे. आणि ते मला भागातली लोक मुलासारखं भावासारखं आपल्याला प्रेम करतात, ते सांगता बिचारी काम. आणि गोरगरीब लोक आहे, आपण जसं सर्वसामान्य आहे ते पण सर्वसामान्य आहे, त्यांच्या अडचणी आपल्या अडचणी सारख्याच आहे. त्या गोष्टी जेव्हा होत नव्हत्या ते मनात अशी खटखट येत होती की कशाला मग थांबतोय आपण इथं, जर यांच्या माध्यमातून ती कामं होत नसल. म्हणून मग आपण तो पक्ष त्यावेळेस सोडण्याचा विचार केला. बरं, दुसरा पक्षात आपण प्रवेश केला. तिथं काम करत असताना आता काय होतंय, जेव्हा पुढं परिस्थिती तशा तशा निर्माण होत गेल्या. तुम्ही शहराध्यक्ष होते त्या पक्षात? मी शहराध्यक्ष होतो. त्यात परिस्थिती अशी झाली की आता 3 पक्षांची ती सरकार आहे ज्यात मी काम करत होतो. मी शहराध्यक्ष असताना आमचं कुठलेच म्हणजे माझं काय पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी तुम्ही भेटले तर त्यांचं कोणाचंही कुठलंही काम झालेलं नाही. यांनी ज्यावेळेस तुम्ही एखादा माहितीचा अधिकारी लावला तर तुम्हाला कळेल किती प्रस्ताव गेलेले नगरपालिकेत. म्हणजे मी ज्या पक्षात काम करत होतो त्यांच्या माध्यमातून किती प्रस्ताव गेले आणि त्यातले किती मंजूर झाले. साधा जर 2.5 वर्षात एक रुपयाचा निधी जर त्या पक्षाला येऊ शकत नाही तर मग मला सांगा, मग तिथं थांबण्यात काही अर्थ नाही ना. मला लोकांची कामं करायची आहे. मला माझ्याकडे तुम्ही येणार आहे, उद्या तुम्ही माझा कान धरणार, तुम्ही माझ्यावर नाराज होणार आहे. मी पक्षाशी जर निगडीत राहिलो की ह्याच पक्षात मी काम करल तर लोकांच्या अडचणीला कोण फेस करणार. मग लोकांच्या अडचणी सॉल्व्ह झाल्या पाहिजे. आणि आज ज्या पक्षात मी काम करतो, मी जुनेही त्यांच्या सहकारी होतो, इथं माझी एक बांधिलकी, मी सांगितलेलं काम हक्काने होतं, माझे सल्ले ऐकले जातात. म्हणजे आपण काही सजेशन केलं तर ते एकदम मनापासून ऐकतं, त्याच्यावर कामही होतं. त्यामुळं यांनी असं काही खूप आज श्रीरामपूर तुम्ही परिस्थिती बघताना आज इथं उद्या तिकडं परवा तिकडं. मी तर 2015 पासून 22 पर्यंत एकाच पक्षात काम केलं, 22 नंतर 25 पर्यंत, आणि मला तिथं संधी बी नव्हती. आज तुम्ही विचार करा, युवकांना जी संधी दिली असेल ती फक्त करणदादा सासनेंनी दिलेली. आज 25 युवक म्हणजे जे अंडर 45-40चे 25 उमेदवार दिलेले, ही एक एकदम उल्लेखनीय बाब आहे. जयेश भाऊ, तुम्ही बघा, म्हणजे 8 ते 9 नगरसेवक सिनियर ठेवलेले आणि पूर्ण यंग लॉबी दिलेली, म्हणजे महिला असतील, त्यात युवक असतील. नक्कीच. आता एक सांगा, तुम्ही प्रभागात जातायत, तुमच्या प्रभागातील समस्या समोर येतात, तुम्हाला वाटतं का यापूर्वीचे नगरसेवक अपयशी ठरले का? आणि जर ते ठरलेत तर तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं काय देणार आहे? ही शोकांतिका आहे की ज्यांना निवडून दिलं, काहींसाठी तर मी स्वतः भाषणं केली ती, ज्यांना निवडून दिलं त्यांनी 9 वर्ष परत आलेच नाही. हे माझं म्हणणं नाही, हे प्रभागातल्या लोकांचं म्हणणं आहे. की प्रश्न लोक काय विचारताय, भाऊ तुम्हाला परत निवडून, आता तुम्हाला निवडून दिलं तुम्ही येताल का? असं नको व्हायला की तुम्ही परत 9 वर्षानंतरच आमच्याकडनं पुढच्या पंचवार्षिकला चुकताल, असंही नको व्हायला. काय काही लोक म्हणजे एक हौस आहे म्हणून नगरसेवक व्हायचे, किंवा काहींचे काही व्यवसायात ते व्यस्त असतात, त्यांच्याकडे वेळ नसते इथं द्यायला, म्हणून त्यांना नगरसेवक एक प्रतिष्ठेसाठी ते पद लावायचे. तर माझ्या बाबतीत तसं नाहीये. माझे वडीलही वकील, माझा भाऊ वकील, आमचं
म्हणजे एकदम घरदार, एकदम चांगलं सेटल्ड आहे. मला काही तर पैसे कमवायला पण नगरसेवक व्हायचं नाही, माझ्या मनापासून पहिल्यापासून हाऊस आहे. पैसे कमवायला म्हणजे बाकीचे म्हणजे तुम्ही थेट आरोप करत आहात की भागात काही कामं अशी झालेली की ज्याच्यातून आर्थिक फायदा तेच कामं झालेली. जसं जसं रस्त्यांचा विषय असेल समजा, काही काही रस्ते झाली ज्याच्यात निधी म्हणजे जिथं आर्थिक काही गोष्टी होणार असतील त्या गोष्टी त्याच तिथं कामं झालेली. माझं काय म्हणणं आहे, जर तुम्ही खरंच काम करणार असणार, खरंच नगरसेवक असतात, ते मूलभूत गरजा झाल्या पाहिजे तुमच्याकडनं. पाणी मी आज सकाळी व्हिडिओ टाकलेला सोशल मीडियामध्ये माझं, मी 2022 साली आम्ही पाण्यासाठी आंदोलन केलं होतं की दूषित पाणी येत होतं. त्यानंतर मधल्या काळात 6 महिन्यापूर्वी शोषचं पाणी आपल्या पिण्याच्या याला शोष खड्ड्याचं ते म्हणजे जे मैल असतं म्हणजे लॅट्रिन असतील, लॅट्रिन डायरेक्ट याच्यात टाकलं ते पाण्यामध्ये पिण्याच्या, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. मी स्वतः त्याच्यात अग्रही सहभाग होता माझा. म्हणजे ह्या जर किरकोळ गोष्टी तर त्या लक्ष दिल्या पाहिजे जयेश भाऊ. हे तुम्ही रस्ते येणारच आहे तुम्ही ते करताय. आज आमच्या भागामध्ये काही लोक अशी की मी करोडोचे कामं केले, अब्जोचे केले. अहो हे तुम्ही नाही केले, हा सरकारचा निधी, हा लोकांचा निधी आहे. टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. हे तुमचं नाहीये की तुम्ही खिशातून आणलं मग केलं तर त्याचं तुम्ही श्रेय घेऊ राहिले. हे तुम्ही लोकांना टॅक्स भरताय, लोक टॅक्स देतात, त्याच्या तुम्हाला त्यांना रिटर्न्स द्यावं लागतील ना. मी जर टॅक्स पेअर आहे, आज मी टॅक्स भरतोय, तर मी अपेक्षा कर ना तुमच्याकडनं. आणि तुम्ही देऊन माझ्या उपकारची भाषा करताय की कुणी आलं नाही 10 वर्षात, मी केलं. तुम्ही काय विशेष केलं? मग तुम्ही कचऱ्याच्या समस्या सॉल्व्ह करा. तुम्ही जे किरकोळ लाईटच्या समस्या आहे, जयेश भाऊ, जय बाबा प्रेस जुनी तिथून म्हणजे अशोक टॉकीच्या टन पासून तर विशी पर्यंत तुम्ही कधी जा लाईट बंद असतो. स्ट्रीट लाईट का बंद असतं? म्हणजे शहरातल्या सगळ्या लाईट चालू आहे. मी अनेक वेळेस व्हिडिओ मी सीओना टाकलेले, तेही तुम्हाला दाखवून की हीच लाईट का बंद होती राहती. मग तिथं स्नॅचिंगचे प्रकार होऊ शकतात. रोड आहे, आपल्या आया बहिणी, आपल्या सगळ्या महिला वर्ग. प्रश्न तोच आहे आपल्याला की आपल्या प्रभागातील महिला, त्यांची सुरक्षा आणि प्रभागाची सुरक्षा या संदर्भात आपल्याकडे काय आहे? तिथंच मी येऊ इच्छितो जयेश भाऊ, ते स्ट्रीट लाईट बंद असतात. दुसरं तुम्हाला एक सांगतो, वेशीपासून म्हणजे जो वेशी आपलं ऐनतपूर हद्द जिथं सुरू होती, वेश आपला जिथं श्रीरामपूर हद्द संपती, तो जो रोड आहे तर सरळ ते मंदिर आपलं यांचं शंकर भगवानचं जे मंदिर आहे, आपलं भोंगळ वस्तीचा जो परिसर आहे म्हणजे बॅक साईडचा, तिथं तुम्ही कधी जा तुम्हाला अंधार दिसेल. थेट कुठपर्यंत माले पोद्दारपर्यंत. म्हणजे तिथं तुम्हाला मला सांगा, तिथल्या ज्या लेडीज असतात ते 7-7:30 नंतर बाहेर निघू नाही शकत, अशी परिस्थिती. तो एक परिसर झाला. त्याच्यानंतर तुम्ही मातोश्री चौकापासून म्हणजे चौधरींचं जे मंगल कार्यालय तिथून तर ते थत्ते ग्राउंड पर्यंत या. तुम्ही संध्याकाळी आज बाईकवर जा, तुम्ही तिथं बघा, तिथे पूर्ण अंधार असतो. हा सगळा क्राऊड जो आहे म्हणजे हा जो मी परिसर जो तुम्हाला सांगतोय, हा सगळा परिसर कोणता आहे? हा सगळा लेडीजला फिरण्याचा परिसर आहे. तुम्ही थत्ते ग्राउंडला मी सेंटर धरून तुम्हाला सांगतोय, थत्ते ग्राउंडवर तुम्ही रात्री जा, सगळे तळीराम तिथं बसलेले असतात. तिथं बाईक घेऊन टुकार मुलं असतात, तिथं नशाही केल्या जाते. तुम्हाला ते मागे वारंवार पेपरमध्ये आलेले, तुमच्याही पोर्टलला तुम्ही छापलेलं आहे सगळं. ह्या जो परिसर, इथं लाईट नाही. मग हे तुम्ही मूलभूत गरजा पुरवा नाही. या तुम्ही लाईट आला तुमच्या तिथं स्नॅचिंग, तुम्ही काय करणार आहे? ज्यावेळेस आम्ही सत्तेत येऊ तर आम्ही पहिले लाईटचा प्रश्न मी सॉल्व्ह करणार की जिथून हे जे परिसर आहे इथं प्रकाश आला पाहिजे. म्हणजे इथं जे स्नॅचिंग बिचिंग टुकार जे बाकीच्या गोष्टी असतील ते थांबतील. दुसरा प्रश्न आपण कचऱ्याचा सोडवणार आहे. तिसरा प्रश्न जो आहे पाण्याचा आहे, जो आपण 2015च्या पहिले बारामती सोबत श्रीरामपूरची कंपॅरिझन होत होती. आपलं पाणी म्हणजे जिल्ह्यातलं सगळ्यात छान पाणी होतं. म्हणजे बिस्लरीच्या लेवलला आपलं म्हणजे मिनरल वॉटरच्या लेवलला पाणी आपलं पकडलं जायचं. आज ते पाण्याची परिस्थिती काय म्हणजे तिथं म्हणजे लॅट्रिनचे पाणी लोक सोडताय. म्हणजे मरतील ना लोक जयेश भाऊ. कोण बघतं कोण इथं? 2.5 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही म्हणता प्रशासक चालवतो कोणी? ही जबाबदारी त्यांची ना. सत्तेचा विषय निघाला म्हणून विचारतो, केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या ठिकाणी काँग्रेसचे बोटावर मोजणे आहेत की आमदार आहेत बरोबर राज्यामध्ये. मग जर तुमच्या ताब्यात जर उद्या नगरपालिका दिली गेली, या ठिकाणी नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला, नगरसेवक आपणही झालात, मात्र विकास कसा होणार? कारण की जो पैसा ना तो सरकारकडून येणार आहे आणि सरकारमध्ये तेवढं वजन असायला हवं. बरोबर नाही, हा गैरसमज आहे. 20 कोटी रुपये आमदारांना मिळतात. तुमचा डीपीडीसीचा निधी असतो, त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रत्येक हेड खाली पैसे मिळतात नगरपालिकेला, त्या माध्यमातूनही तुम्ही कामं करू शकता. आणि असं काही नाही की समजा सत्ता यांची त्यांची मग काम नाही होऊ शकत. मग हे काम नाही होऊ शकत म्हणजे मग तुम्ही पर्पजली लोकांना अडवणार. हे अशीच प्रक्रिया पकडलं जाणार नाही, असं काही नसतं. त्यात काम केलं जातं, पैसे उपलब्ध होतात. 100-125 कोटीचा टर्नओव्हर आहे नगरपालिकेचा, जास्तही असेल माझ्या माहितीप्रमाणे 100-125 कोटीचा टर्नओव्हर आहे. मग त्या अनुषंगाने कामं होतात. असं काही नसतं की वरती सत्ता पाहिजे नसेल. आता तुम्हाला मागच्या 5 वर्षाचा तुम्ही 2016 पासून त्याचा बघा, किती निधी दिला वरतून. तुमची सत्ता होती म्हणजे जे कोणी सत्तेत होते, समजा जे कोणते पक्ष असेल, तुम्हाला किती निधी दिला वरती? तुमच्या अर्थमंत्र्यांनी किती निधी दिला ते तुम्ही टॅली करा ना, तरी पालिका चाललीच ना. मग
तुम्ही जर हे गोष्टी जर तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेत आलो तर आमची सत्ता आहे तर आम्हीच काम करू, असं नसतं. काम केलं जातं, निधी आणणारा लागतो, निधी आणणारा लागतो. त्याला तुम्हाला असं काही तिथं काही भीक नसते मागे झिजून. त्याला टेक्निकल गोष्टी असतात. आमदार साहेबांनी आता मध्ये तुम्हाला माहिती काय काय म्हणजे टेक्निकल ग्राउंड्सवर किती निधी आणला. त्यांनी कायदेशीर गोष्टी करून तो निधी भांडून ते घेतला आणि ते द्यावंच लागतं. त्याच्यामुळे ते काही गोष्ट गौण येते खूप. आपण एक युवा उमेदवार आहात, एक शहराचा एक नवीन चेहरा आहात. मी थोडंसं वेगळ्या राजकारणाकडे जातो की यापूर्वी आपण एका पक्षात होतात, त्याच्याशी संलग्न हा प्रश्न आहे की राजकारणामध्ये खरंच युवकांना जे आहे राजकारणामध्ये निर्णायक भूमिकेमध्ये स्थान आहे का केवळ बॅनर? आता जिथून आलोय तिथे तर मला नाही वाटत काही स्थान राहिलेलं आहे. म्हणजे अजितदादा पवार गटामध्ये असं म्हणायचं? असंही नाही. म्हणजे आता काय मी न बोलण्या तुम्ही समजूतदार आहात, जनताही समजूतदार आहे, तेही समजूतदार. राष्ट्रवादी अजित पवार गटात तुम्ही शहराध्यक्ष होतो म्हणून हा टेलिव्हिजन प्रश्न तुम्हाला विचारला की युवकांना संधी ही निर्णायक क्षमतेमध्ये असते की केवळ बॅनर? आता ही बॅनरच धरलेली कधी योग्य? कारण जर असतं तर तेवढ्या युवकांना संधी त्यांनी आता नगरपालिकेत द्यायला हवी होती. आता खूप शोकांतिका आहे आज जे आपलं म्हणजे आपले जे राज्य करताय, जे आता इथं महाराष्ट्रावर असेल, जिल्ह्यावर असेल, तर ते सगळं आपण जर परिस्थिती बघितली तर निर्णायक फक्त एक हाती निर्णय. मी तुम्हाला जे बोललो ना की तुम्ही ज्या पक्षात मी होतो त्यात किती निधी मिळाला 2.5 वर्षात, मग हे पुढं तेच गोष्टी होणार. आणि इथं काय दादांनी तुम्ही बघा एवढ्या युवकांना संधी दिली. दादा स्वतः युवक आहे, एक नवीन टीम तयार करताय. तुम्ही विचार करा, ही पुढच्या भविष्यातली ही टीम आहे. आज जे फाउंडेशन करताय ना दादा, की जे सिनियर मार्गदर्शक जी मंडळी आमच्या सोबत, अनेक सिनियर मार्गदर्शक थांबले, स्वतःहून थांबले की आम्ही मार्गदर्शन करू. म्हणजे खूप असं बोटावर मोजण्यावर प्रसंग असे घडत असतात. अनेक जे नगरसेवक आहेत सिनियर ते थांबले की आम्ही मार्गदर्शक भूमिकेत आहे. आज ते स्वतः आमची निवडणूक त्यांनी हातात घेतलेली, ते स्वतः फिरताय, स्वतः करताय. आणि हे का करताय? फक्त दादांना तिथं नगराध्यक्ष याच्यावर नगराध्यक्ष म्हणून दादा निवडून आणायचंय. कारण दादा हा शेवटचा होप आहे श्रीरामपूरसाठी. हे माझं म्हणणं नाही. जे तुम्ही जेव्हा ग्राउंडला फिरताना तेव्हा लोकांचं म्हणणं आहे की हे फर्स्ट अँड लास्ट आता. कारण आता जर दादाने म्हणजे काँग्रेसची सत्ता नाही आली किंवा दादा नगराध्यक्ष नाही तर मग लोक स्वतःच एक नैराश्यात गाव जाईल अशी लोकांची भावना आहे की पुढे इथं अवघड होणार आहे परिस्थिती. तुम्ही आता बघा गुन्हेगारी उच्चांकावर आहे श्रीरामपुरात. मला आता कळलं, आता काहीतरी कट्टा पकडलाय कुठेतरी, आजच काहीतरी कुठेतरी प्रसंग घडला. मला डिटेल नाही माहिती, पण मला तुमच्याच माध्यमातून जेव्हा मी फोन केला तर मला कळलं की काहीतरी कट्टा पकडला आणि ड्रग्सचे रॅकेट झाले श्रीरामपूरमध्ये. आणि युवक पिढी एक भरकटत चाललेली. तुम्हाला याचा मेन पॉईंट काय आहे? याचा बेस असा आहे की तुम्ही जे ग्राउंड लेवलचे जे युवक आहे त्यांच्याकडे रोजगार नाही, त्यांच्याकडे आर्थिक पैसे नाही, व त्यांच्यावर समजा जबाबदारी असते प्रत्येकावर. काहींना वडील नसतील, काहींचे घरात खूप हालाकीचे दवाखाने भानगडी. मग ह्या पैसा घर चालवायला आणायचं कुठून? काहींचे आई वडील आजारी असतात. म्हणजे माझ्या भागातले माझे पण मित्र आहे, म्हणजे तळतळ येते कधी कधी की वडील आजारी आहे, घरी म्हणजे बेड रेस्टवर आहे, आई धुणं भांडं करते आणि खूप शिक्षण नाही झालेलं, ग्रॅज्युएशन केलेली मुलं आहे. काय जॉब करणार आहे श्रीरामपुरात? काय मग तुमची भूमिका काय असणार याच्यावर? हे बघा, मी खूप छोटा माणूस आहे यश भाऊ. मी काय असं खूप मोठं आश्वासन नाही देऊ शकत की मी 2,000, 10,000, 5,000 मुलांना मी काही रोजगार देऊ शकतो. पण मी माझ्या माध्यमातून 5, 50, 100, 200, 500 जे काही युवक असतील मी त्यांना कुठं ना कुठं त्यांची रोजीरोटीसाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. ते कुठल्याही माध्यमातून असेल, माझे स्वतःचा व्यवसाय का असेल त्यातही मी माझ्यासोबत 2-4 युवक जे असतील ते माझे छोटे छोटे व्यवसाय तर ते बघत असतात. तर त्याच्यातून मला काही खूप पैसे नाही मिळत. मग त्यात माझी समजा गाडी असेल ती ट्रान्सपोर्टला चालती, मग माझे काही मित्र आहेत ती सांभाळतात, मग त्यात त्यांचंही चालतं, माझंही चालतं थोडंफार. अशा माध्यमातून मी काम करत असतो की कुठल्याही समजा माझ्याकडे एक मित्र कुणी आलं की मला हा व्यवसाय करायचा आहे आणि मोठे नसतं अपेक्षा, छोटे छोटे 50,000 लागणार, ₹1,00,000 लागणार, मी फुलची पाकळी मी देतो आणि तुम्ही व्यवसाय करा. मग त्यात असं आपण जे काही जमते तसं तसं ते करत चाललोय. हा जो विषय आहे याच्याशी संलग्न माझा आणखीन एक प्रश्न आहे. प्रभागातील जनता जर तुम्हाला संधी दिली त्या जनतेने आणि तुम्ही नगरपालिकेमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना पाठवलं तुम्हाला, तर पुढच्या 5 वर्षाला आपल्या मतदार राज्याच्या आपल्या प्रभागातील लोकांच्या तोंडात तुमच्याबद्दल कोणता शब्द असायला हवा की आपण संधी दिल्यानंतर आपण काय केलं, असं कोणतं ठोस काम करणार? आपल्या भावाने संधीचं सोनं केलं आणि आपलं मत वाया नाही गेलं, हे सगळ्या लोकांच्या तोंडातून तुम्ही ऐकणार. आणि आता परत हाच हवा पुढच्या पंचवार्षिकला. आणि जयेश भाऊ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक आपल्या भागामध्ये म्हणजे माझ्या भागामध्ये आपल्या भागामध्ये एक चराचा भाग आहे. चर ज्याला म्हणतो आपण, तो पाण्याचा जो चर असतो, तर तो पाण्याचा चराचं रूपांतर आता गटरीत झालेलं आहे.
एकदम मोठा हे येतो. तो जवळपास येतो पाटापासून तर डायरेक्ट आपलं जिथं शहर संपतं त्या हद्दीपर्यंत येतो. तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती तुम्हाला मी काही व्हिडिओज दाखवल तर जेव्हा पावसाळा येतो का तिथं पूर्ण म्हणजे डायरेक्ट पूर आल्यासारखी परिस्थिती तयार होती. आणि त्या परिसरामध्ये आपल्या जवळपास तिथं 100 एक घरं असतील, म्हणजे 300-400 लोक त्या परिसरात तिथं राहिलाय. तर त्यांचे इतके हाल होतं की त्यांच्या घरात पाणी शिरतं आणि त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीच नाही. आणि हे जे लोक आहे ना आता जे सांगतात की आम्ही असं करू, आम्ही अंडरग्राऊंड करू, आम्ही हे करू, मग माझा त्यांना एक प्रश्न काय सगळ्यांना की तुम्ही जे माजी नगरसेवक आहात तुम्ही 5 वर्षात त्याच्यासाठी काय केलं? तुम्ही 5 नाही 9 वर्ष तुम्ही तुमचा कार्यकाळ काढला, म्हणजे 2016 पासून तुम्ही सगळे 2025 पर्यंत नगरसेवक होता. तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं? तर आता आमदार साहेबांनी आता ज्यावेळेस पाऊस अचानक आपले मध्ये पाऊस आला तर त्यावेळेस आमदार साहेबांनी तिथं नळ्या टाकून तिथं ते असं ते आता ते नळ्या टाकल्या तिथलं ते काम केलं. काही जण काय म्हणतात 2 नळ्या टाकून काय, काहींची भाषणं झाली की 2 नळ्या टाकल्या तर काय केलं भाऊ. अहो त्यांनी स्टार्ट टू एंड तिथून जेसीपीनी पूर्ण ते चर साफ केला. स्वतः तिथं थांबले, आमदार साहेब होते, करण दादा होते, म्हणजे दादांनी पूर्ण फॉलोअप घेऊन ते काम करून घेतलं. त्याच्यानंतर 2 नळ्या टाकल्या तिथं आणि तो पूर्ण परिसर तिथं जे पाणी साठलेलं होतं ते काढून घेतलं. असे छोटे छोटे काम आहे. आणि त्यांना आश्वासन देताना काय करताय, मॅनिफेस्टोमध्ये देत आहे की मी पुढच्या पंचवार्षिकला, मग ते मागच्या पंचवार्षिकला करायचं ना तुम्ही. नक्कीच. काय अजेंडा आहे जसं आता आपण इतरांच्या बाबतीत बोलतोय, आपण या निवडणुकीला सामोरं जाताना काय अजेंडा आहे तुमचा? अजेंडा काहीच नाही जयेश भाऊ, एकदम सरळ आहे. लोकांचीच भावना आहे. म्हणजे मी ज्यावेळेस उतरलो मला खूप वाटलं होतं की अवघड निवडणूक असती, असं खूप असेल. एकदम चांगलं आहे, कारण मागच्या लोकांनी कामच नाही केलं. अर्ध काम माझं त्यांनी सोपं केलं की ते 9 वर्षात चमकलेच नाही. माझ्या घरासमोर रस्ता होत होता तर समोरच्याच माझ्या घरातले एक जण आमचे काही माजी नगरसेवक तिथं आले तर त्यांना म्हणे अरे तू तर 8 वर्षांनीच चमकला. हे असे छोट्या छोट्या गोष्टी. मी ज्यावेळेस फिरतोय भागात, मी लोकांमध्ये जातोय, तर लोक तेवढंच म्हणताय भाऊ फक्त अवेलेबल राहा, लोकांना काही अपेक्षा नाही. तुम्ही फक्त आमच्या अडीअडचणी काय असतील, आता काही छोट्या छोट्या पालिकेतल्या कामं बिमा असतील तेवढे कामं करा, लोकांना काही अपेक्षा नसती. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात जर व्यस्त होणार असेल आणि तुम्हाला तिथं तुमचा टाइम घालायचा असेल तर तुम्ही ते नगरसेवक पद वाया का घालता, म्हणजे ती जागा का रिझर्व करून ठेवताय आणि ती फक्त आमच्या प्रेस्टिजसाठी आमच्या नावासाठी आम्हाला व्हायचंय, ते चुकीचं आहे ना. आणि जयेश भाऊ माझा काही असं मोठा परिवार नाही, आमचं सगळं काय आहे ते पडेगावला आहे, आमचं एकच घर श्रीरामपुरात आहे. म्हणजे आमचे फक्त आम्ही दोघं भाऊ, आमचे आई वडील एवढाच परिवार आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत बघत असताल ती खूप सारी युवक फिरतात, हे फक्त मैत्रीपोटी. आणि जे आपण काम केलंय, जे 10 वर्षापासून आपण काम करतोय त्याची पोचपावती म्हणून लोक सोबत आहे. जर मला संधी मिळाली, मला जर सगळ्यांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक झालो, दादा नगराध्यक्ष आले, किंवा आमचा पॅनल जो माझ्यासोबत आता ज्या महिला नगरसेविका रुपालीताई त्याही नगरसेवक झाला, तर आम्ही इतकं छान काम करून आम्हाला कुठली अपेक्षा नाही की आमच्या पुढच्या फॅमिलीसाठी आम्हाला किंवा आमचं खूप नाव टिकवायचं म्हणून नगरसेवक व्हायचं, असं काही नाही. हे आपल्याला आवड आहे, आपल्याला त्या गोष्टीतला रस आहे आणि माझा 100% वेळ मी त्या गोष्टीसाठी देतो, म्हणून आपल्याला ते नगरसेवक व्हायचं. एक रॅपिड बाउंड शेवटचा घेऊया. जर तुम्ही नगरसेवक झाला तर नगरसेवक उत्कृष्ट काम करल, लोकांना आनंदी ठेवल, गुन्हेगारी भागातल्या आर्थिक म्हणजे जे युवकांचे जे आर्थिक अडचणी असतील म्हणजे रोजगाराच्या, त्या सॉल्व्ह करू, कचऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह करू, लाईटचे प्रश्न सॉल्व्ह करू, पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करू. आपल्यासाठी नेता म्हणजे काय? नेता म्हणजे मित्र असावा. म्हणजे मी जे करण दादांना ज्या रूपात मी बघतो, मला आवडतं का की ते मित्रासारखं वागतं. मी रात्री 2 वाजताही फोन करून जाऊन गप्पा मारू शकतो. हे जी फिलिंग आहे ती फिलिंग मला हवी. म्हणजे की मी उद्या हक्काने माझा एखादा मित्र आहे, समजा असं का आपण एखाद्या प्रभागातली लोक आहेत, दादा आपल्याला काम करावं लागेल बरं का, दादा म्हणतात ठीक आहे. ते असं नाही तू कोण सांगणारा, किंवा हे नाही की बघतो करतो, हा नाही. दादांचं कसं आहे, लगेच गळ्यात हात घालणार, काय काम आहे करू ना. ते दादांचं सगळ्यांना माहिती, स्वभाव सरळ आहे आणि एकदम संयमी नेतृत्व आहे दादा. शेवटचा प्रश्न, पुढच्या 5 वर्षाला जनतेला सामोरे जाताना तुमच्या नजरे घालून जनतेने काय म्हणलं पाहिजे, असं एक शब्द? भाऊ यूज नका घरी आमच्या, आता तुम्ही 100% नगरसेवक आहे. लोक आज बी म्हणताय म्हणजे जयेश भाऊ मी काय सांगितलं, मागच्या ज्या नगरसेवकांनी काम नाही केल्याची म्हणजे सगळ्यात मोठी पोचपावती माझ्यासाठी, की लोक म्हणते भाऊ तुम्ही येऊ नका, आम्हीच त्यांना घरी बसवणार आहे. नक्कीच. टॉक विथ जयेश मध्ये आता आपण प्रभाग 17 मधील एक युवा उमेदवार जो काँग्रेसकडून या निवडणुकीत समोर जात आहे त्याच्याशी या व्यासपीठावर चर्चा केली. काय असतो युवकांचं विजन, काय असायला हवा नगरसेवक, कशा पद्धतीने समस्येचं समाधान कशात आहे, हे या पद्धतीने अविनाशजी लिप्टे आता यांनी आपल्यासमोर सांगितलं. आता आपण बघतोय की या ठिकाणी जी निवडणूक आहे ती शेवटच्या टप्प्याकडे वळते आहेत, अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र
कोणावरही आरोप न करता केवळ विकासाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने या युवा उमेदवाराने आपले विचार या ठिकाणी मांडले. टॉक विथ जयेश मध्ये आता आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया लवकरच नवीन चेहऱ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार.